गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कैरीपासून इन्स्टंट सरबत किंवा इन्स्टंट कैरीचे पन्हे कसे बनवायचे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। इन्स्टंट कैरीचे पन्हे बनवण्यासाठी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याची साल मी काढून घेत आहे। साल काढल्यानंतर बघताय तुम्ही अशा प्रकारची कैरी आहे। इन्स्टंट कैरीचे पन्हे बनवण्यासाठी केशर जातीच्या कैऱ्यांची मी निवड केलेली आहे। या कैऱ्या जास्त आंबट नसतात आणि याची टेस्ट खूप छान असते, त्यामुळे इन्स्टंट कैरीच्या पन्ह्याला खूप छान स्वाद आणि एक छानसा सुवास येतो। सर्व कैऱ्या छिलून झालेल्या आहेत। आता या किसणीच्या मदतीने या सर्व कैऱ्या मी किसून घेणार आहे। किसणी तुम्ही कोणत्याही प्रकारची वापरू शकता, लहान किंवा मोठी। केशर जातीच्या कैऱ्या घेतल्यामुळे कैरीच्या किसाला मस्त रंग आलेला आहे बघा। आता याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे। हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाहीये। या पाण्यासकटच हा सर्व किस मी एका परातीमध्ये पसरून घेते। एकसारखा थर द्यायचा आहे, म्हणजे हा किस लवकरात लवकर सुकला जाईल। घराच्या बाल्कनीमध्ये सूर्याच्या उन्हामध्ये एक दिवस पूर्णतः हा किस मी वाळवून घेणार आहे। सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे एकच दिवस पुरेसा आहे हा सर्व किस वाळण्यासाठी। गच्चीवर कैरीचा किस वाळवायला ठेवला तर यावरती पातळ कापड घालायचे आहे, म्हणजे यामध्ये धूळ कचरा पडत नाही आणि पक्षी सुद्धा त्रास देत नाही। दुसऱ्या दिवशीचा हा किस दिसतोय बघा, थोडासाच रंग त्याचा बदलला गेलेला आहे आणि हा किस खाली चिटकला गेलेला नाहीये। आपोआपच हा कैरीचा वाळलेला किस परातीपासून मोकळा झालेला आहे। आता ह्याचे थोडेसे मी तुकडे करून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाळलेला किस मी बारीक करून घेणार आहे, त्यामुळे हाताने जास्त बारीक तुकडे करण्याची गरज नाही। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाळलेल्या कैरीच्या किसाची अगदी सॉफ्ट पावडर करून घ्यायची आहे। बारीक झालेली पावडर त्याच परातीमध्ये मी काढून घेते। आता यामध्ये पन्ह बनवण्यासाठी मी साखरेचा वापर करणार आहे। साखरेची क्वांटिटी मी अर्धा किलो घेतलेली आहे, म्हणजेच एक लक्षात आलं असेल तुमच्या, जेवढी कैरी आपण घेतलेली आहे तेवढीच साखर इथे वापरायची आहे। जर का कैऱ्या आंबट असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे। याचबरोबर यामध्ये 1 टेबलस्पून काळं मीठ मी ॲड करत आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एकदा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये या सर्व मिश्रणांची पावडर करून घ्यायची आहे। आता या तयार झालेल्या पावडरची साठवण कशात करून ठेवायची, तर त्यासाठी मी एक काचेची कोरडी बरणी घेतलेली आहे। त्यामध्ये सर्व पावडर भरून ठेवलेली आहे आणि त्याला एअरटाईट झाकण लावत आहे। आता कोणत्याही कोरड्या जागी ही बरणी आपल्याला वर्षभर ठेवायची आहे आणि लागेल तसा या पावडरचा आपल्याला वापर करायचा आहे। इन्स्टंट कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता दाखवते। त्यासाठी पाऊण ग्लास मी पाणी भरून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून ही सर्व प्रीमिक्स पावडर घालत आहे। हे सर्व मिश्रण आता हलवून घेते। जास्त स्ट्रॉंग कैरीचे पन्हे आवडत असेल तर 1 टेबलस्पूनच्या ऐवजी 2 टेबलस्पून ही प्रीमिक्स पावडर यामध्ये ॲड करायची आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचा आहे भिजवलेला सब्जा। 1 टेबलस्पून मी यामध्ये भिजवलेला सब्जा घालत आहे आणि 2 ते 3 बर्फाचे क्यूब यामध्ये घालायचे आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरी पन्ह्याचे प्रीमिक्स तुम्ही तयार करून ठेवले तर 12ही महिने तुम्हाला कैरी पन्ह्याचा आस्वाद घेता येईल। त्यामुळे 12ही महिने मिळणाऱ्या कैरी पन्ह्याच्या या प्रीमिक्स पावडरला तुमच्याकडून एक लाईक तर मिळालंच पाहिजे। लवकरच भेटूया अशाच एका छानशा नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि याबरोबर चॅनलवर कोणी नवीन असेल किंवा सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।